थँक्यू बाळासर. आपण महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक सुब्रमण्यम आचार्य या सरांचा आवाज ऐकतोय. खूप अय्यर सरांचा आवाज ऐकतोय. खूप चांगली कॉमेंट्री, समालोचन, विश्लेषण मात्र आपल्याला चालू मॅच करताना पाहायला मिळतात आणि हीच खासियत आहे सरांची. धन्यवाद सर. जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय CPL 2025चा एलिमिनेटरचा हा राऊंड आहे. दरम्यान पहिला चेंडू सिंग यांचा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सिंग आहेत, तर सलामीची जोडी आपण पाहू शकतोय. निखिल भोईर आणि मुकेश आहुजा अशी ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पहिलाच चेंडू चॉप केलाय आणि तिथे मात्र एक चिकी सिंगल लगेच कंप्लीट केली आहे. दोन्ही संघांसाठी एक महत्त्वाचा सामना आहे. जो संघ हा मॅच जिंकेल, ही मॅच जिंकेल, तो मात्र थेट या अगोदरच्या मॅचमध्ये पराभूत संघ म्हणजेच एकविरा पॅकर्स या संघासमोर आपल्याला दोन हात करताना पाहायला मिळेल. पाहूयात कोणता संघ या मॅचमध्ये विजय आपल्या नावावरती करतोय. 5 षटकांची ही मॅच. दरम्यान पुन्हा एकदा सिंग त्यांच्या गोलंदाजी मार्कवरती. यावेळा लो फुलटॉ चेंडू होता, परंतु मिड ऑनचे क्षेत्ररक्षक आहेत तिथे 30 सर्कलमध्ये. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय सिंग यांचा. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला टाकताना पाहायला मिळाले. सिंग पूर्ण ह्या स्पर्धेमध्ये खूप जास्त खर्चिक गोलंदाजी मात्र केली नाही आपल्या संघासाठी आणि या एलिमिनेशनच्या राऊंडमध्ये देखील तशीच गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. सोपं नसतं मित्रांनो पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी गोलंदाजी करणं, परंतु ते करून दाखवलंय सिंग यांनी. दरम्यान यावेळेला कुटापाचा बॉल होता. लेन थोडीशी मागे खेचली आहे. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक अक्षय महाडिक आहेत, कोणतीही चुकी करणार नाही आहेत. धक्का क्रमांक 1, मुकेश आहुजा बॅक टू द डगआउट. मोठा फटका खेळण्याचा मानस मात्र दाखवला होता बॅट्समन आपण पाहतोय मुकेश आहुजा यांना, परंतु चेंडूने लांबी मात्र गाठू शकली नाही. उंची गाठली होती परंतु लांबी गाठू शकला नाही आणि परिणामी तिथे मिड विकेटमध्ये अक्षय महाडिक एक अष्टपैलू खेळाडू त्यांच्या मार्फत मात्र इथे झेल टिपला गेला आणि धक्का क्रमांक 1 आपण पाहतोय. एक या धावसंख्येवरती एप्सिलॉन 11 विरुद्ध आर्या फायटर्स अशी चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. एलिमेंटर 1 आणि एलिमेंटर 2 ची ही मॅच. दरम्यान नवीन बॅटर आपल्याला मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात. जितेश, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला आणखी एक खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. CPL 2025 पर्व 5वं आहे आणि आजचा हा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहतोय. यावेळेला लो फुलटा चेंडू होता. मिडॉन क्षेत्ररक्षक आहेत तिथे, बीट करू शकले नाही आहेत. महेश पांचाळ आपल्याला तिथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. फटका खूप दर्जेदार खेळले होते परंतु गॅपमध्ये टाकू शकले नाही आहेत आणि परिणामी तिथे मात्र एकही धावा येत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी करताना सिंग या षटकामध्ये. यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉलला छेडखानी करण्याचा प्रयत्न, अपील केली जाते आणि हो, इथे जितेश यांची खेळी समाप्त होतीये. धक्का क्रमांक 2, जितेश देखील बाद होत आहेत. एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि परिणामी तिथे पाहिलं की ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला टाकला आणि बॅटची आतमधली कडा चेंडूने घेतली आणि या यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. धावसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद 1 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत सिंग यांच्याकडून. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 2 खेळाडू आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहतोय. क्षेत्ररक्षणासाठी मिड विकेटवरती अक्षय महाडिक आहेत, तर डीप एक्स्ट्रा कव्हर्समध्ये संजय विश्वकर्मा असे 2 क्षेत्ररक्षक सिंग यांनी सजवलेत. पाहूयात दीपक परवडे काय करतील. प्रत्येक पहिल्या चेंडूवरती चौकार षटकार आतापर्यंत त्यांनी लगावलाय. आता मात्र मोक्याच्या क्षणी फलंदाजीसाठी आलेत. पाहूयात काय करतील. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. 1 धाव तर घेतली जाते. चांगला पिकअप अँड थ्रो पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. एकेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर पहिलं षटक देखील इथे समाप्त होत आहे आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 2 गडी बाद 2 धावा. आणि आमच्या आकाश मिश्रा सांगतायत, जे लेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत ते सांगतायत की आतापर्यंत CPLच्या 2025 मध्ये पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करणारे असे एकमेव गोलंदाज आहेत जोगिंदर सिंग.
बेस्ट स्पेल ऑफ दी CPL 2025 सिंग यांच्या नावावरती जात आहे. 2 धावा आणि 2 विकेट. अबे उसने 1 विकेट भी लिया है ना. 2 विकेट लिए. सिंग ने 5 विकेट लेके 1 रन का स्पेल डाला ना अपना. खूप चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नवीन गोलंदाजी मार्कवरती अक्षय महाडिक, एस्पिलॉन आणि चालू असलेली मॅच आपण आर्या फायटर्स आमच्या व्यासपीठावरती संदीप साळुंके आहेत, आर्या फायटर्स टीमचे संघमालक आप्पा, आणि त्यांच्याबरोबर आमचे लाडके मामा देखील आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत CPL 2025 मध्ये. दरम्यान यावेळेला देखील बिगिट करायचा होता. दीपक यांचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, दीपक यांना सिंगल डबल जमत नाही. नेहमीच मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे मात्र आता खूप चांगली बॅटिंग करावी लागेल निखिल भोईर आणि दीपक यांना. पाहूयात निखिल भोईर आणि दीपक ती कामगिरी करतील का आपल्या संघासाठी. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अक्षय महाडिक. सर बोला ना. हॅलो, तुमच्याकडून ठीक आहे. यस, आणि आत्ताच आम्हाला फोन येतोय आपले सर्वांचे लाडके अमोल पवार, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला एक सक्षम अधिकारी, या स्पर्धेमध्ये यावर्षी खेळत नाही आहेत, पुण्याला बदली झाली आहे, आणि त्यांचा आम्हाला फोन येतोय. निखिल भोईर यांनी जर ह्या मॅच मध्ये अर्धशतक लावलं तर 500 रुपयाचं पारितोषिक अमोल पवार यांच्याकडून निखिल भोईर याला देण्यात येईल. आताच कॉल आला होता. पाहूयात निखिल भोईर ती कामगिरी करून दाखवतील का. दरम्यान अक्षय महाडिक पुन्हा एकदा सज्ज त्यांच्या गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेत. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडूवरती. 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरमध्ये. एकेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर 5 वरती जाऊन पोहोचले. जर ह्या पूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना मित्रांनो, तर 2 षटक, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या षटक असो दुसऱ्या षटक असो, प्रत्येक षटकामध्ये धावा आल्यात. या मॅच मध्ये मात्र त्या धावा येताना पाहायला मिळत नाही आहेत. आणि इथे मात्र बोलल्या तशीच फलंदाजी इथे केली करताना पाहायला मिळत आहेत. चेंडूला पाठवतायत. कवच सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी निखिल भोईर यांच्या बॅटमधून चौकार येतोय. बॉडीचा बॅलन्स पाहू शकतोय. खडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय फटका सजवलाय. शरीरापासून दूर ठेवला होता आणि खूप चांगला फटका. आणि यावेळेला देखील समोरच्या दिशेने उडवलाय. अक्षय महाडिक यांच्यावरती मात्र हल्ला केला जातोय. गुड्डू भोईर यांच्या बॅटमधून मात्र एक फोटा फटका येताना पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 6 धावा, षटकार. आता मात्र धावगतीने वेगाने मात्र धावफलक पुढे सरकवण्याचं काम करतायत निखिल भोईर, कारण की अशी फलंदाजी करणं भाग आहे. कुठे ना कुठे एलिमिनेशनची मॅच आहे आणि जवळजवळ 65 ते 70 धावा लावण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका, नेत्रदीपक फटका, लाजवाब फटका. आजच्या दिवसातील एक दर्जेदार फटका म्हणून आपण निखिल भोईर यांच्या बॅटमधून हा फटका पाहतोय. चेंडू जातोय कवचच्या बाहेर. 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहायला मिळते 2 गडी बाद 21. काय फलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आणि या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्यात असे आमचे गुणलेखक आकाश मिश्रा सांगतायत. खूप चांगली बॅटिंग दाखवत असताना ह्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये. अशीच धावगती मात्र धावफलकावरती वेगाने पुढे सरकाववी लागेल ती एप्सिलॉन 11 ह्या टीमला. पाहूयात गोलंदाजी मार्कवरती सिंग वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी सिंग यांना मात्र पुन्हा एकदा सज्ज केलंय. आता मात्र आक्रमण होणार सिंग यांच्यावरती देखील, त्यात मात्र शंका नाहीये. परंतु अशा घातक फलंदाजांसमोर सिंग आता कशी गोलंदाजी करतील, कारण की पहिलं षटक जर पाहिलं तर 2 विकेट आणि 2 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. पॉवर प्ले मध्ये ह्या पूर्ण स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत अशी गोलंदाजी कोणी केली नव्हती, परंतु सिंग आणि ते करून दाखवलं. फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट मिळवून दिल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. आपण पाहू शकतोय 30 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक सजवले गेलेत. एक डीप स्क्वेअर लेग आहे, मिड ऑन आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर आहे.
आणि असे 5 क्षेत्ररक्षक सिंग यांनी त्यांच्या गोलंदाजीसाठी सजवलेत. पाहूयात दीपक परवडे आयकॉन खेळाडू आहेत, कर्णधार आहेत आणि एक जबाबदारीने खेळ मात्र करतील का निखिल भोईर यांच्यासोबत. यावेळेला समोरच्या दिशेने खेळले तर फटका लाजवाब आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफ मध्ये आसिफ खान तिथे चेंडूवरती येत आहेत. चेंडूची फेकी होईल तोवर मात्र इथे एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. एकेरी धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या लागते 2 गडी बाद 22. अतिशय सुजबुजीने मात्र आता दीपक आपला खेळ दाखवताना पाहायला मिळतात. दीपक यांना आम्ही 4 चेंडू आणि 4 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात. ह्या मॅचमध्ये असं पाहायला मिळत नाही. नेहमीच चौकार षटकार खेळताना पाहायला मिळतात, परंतु आता इथे विकेट गेल्यात आणि एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्यासाठी दोन्ही बॅटर मात्र इथे खूप चांगला खेळ दाखवताना पाहायला मिळतात. याला स्क्वेअर कट करायचा होता निखिल भोईर यांना, परंतु बॅट आणि बॉलचं मात्र काही कनेक्शन झालं नाही. गुड लेंथवरती चेंडूला टाकलं जरूर होतं आणि परंतु चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. करत रन रेटचा विचार करायला गेलो तर 9.43चा सरासरीने धावा पूर्ण करतोय बॅटिंग करणारा संघ. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंच सांगतायत की हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त धावा एक ऍड होतीये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. 23 धावा, 23 ऑन बोर्ड. दरम्यान पुन्हा एकदा सिंग त्यांच्या गोलंदाजी मार्कवरती. 12 ते 15 पावलांचा रनअप आहे सिंग यांचा. दरम्यान यावेळेला बिगिट करायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग करू शकले नाही आहेत. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग मध्ये. आमचे मित्र अरविंद चिकणे आहेत तिथे. दरम्यान एकेरी धाव पूर्ण केली जाते. पाहूयात दीपक काय करतात आपल्या संघासाठी, कारण की दीपक एक महत्वाचा बॅटर आहे या टीम मधील. दरम्यान यावेळेला आकुटाप्याचा बॉल होता. शरीराचा वेध घेणारा फटका. चेंडू टाकलाय आणि तिथे मात्र हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. सरप्राईज डिलिव्हरी होती दीपक यांच्यासाठी. दीपक यांना वाटलं नव्हतं की इतका शॉर्ट बॉल येईल आणि परंतु निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय सिंग यांचा. नेहमी टप्पे जर पाहिले ना सिंगचे तर नेहमी वारंवार चेस करताना पाहायला मिळतात. कधी हळूवार पद्धतीने देखील चेंडू फेकताना पाहायला मिळतात, तर कधी वेगवान चेंडू. या वेळेला गुड लेंथवरती टाकलाय. एक धाव तर घेतली. दुसरी धावेचा प्रयत्न आहे. निखिल भोईर यांना स्ट्रायकिंग एंडला यायचं आहे आणि एकच धाव मात्र इथे घेतली गेली. स्ट्रायकिंग एंडवरती निखिल भोईर आता मात्र सामना करतील सिंग यांचा. वैयक्तिक 19 या धावसंख्येवरती खेळतायत निखिल भोईर. तर दीपक 6 चेंडू आणि 5 धावांवरती. शेवटचा बॉल या षटकातील. सिंग टाकण्यासाठी सज्ज. पाहूया शेवट कशा पद्धतीने गोल करतायत का. यावेळेला देखील बिगिट करायचा होता. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन रिजन मध्ये. एक धाव तर घेतली गेली आणि एकेरी धावेनेच समाधानी राहत आहेत ते बॅटर निखिल. येस, आणि आमचे आकाश मिश्रा सांगतायत की या अगोदर पॉवर प्लेचं देखील एक निर्णायक षटक आपण सिंग यांचं पाहिलं. एक बेस्ट स्पेल होता पॉवर प्लेचा आणि ह्या पूर्ण स्पर्धेचा देखील एक बेस्ट स्पेल आपण सिंग यांचा देखील पाहायला मिळतोय. 2 विकेट आणि 7 धावा त्यांनी पूर्ण 2 षटकामध्ये केले. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये मित्रांनो. काय गोलंदाजी केली आहे सिंग यांनी. या अगोदर आयाज यांचा स्पेल आपण पाहिला होता. 2 षटकांचा स्पेल होता आणि त्यामध्ये 14 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 विकेट. त्यांच्या बरोबरीने मात्र आता पहिल्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतील सिंग. काय गोलंदाजी केली आहे. 3 षटक समाप्त. 2 गडी बाद 26 धावा धावफलकावरती. 26 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि ह्या 12 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय तो एप्सिलॉन 11 हा संघ हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. कारण की समोर जर पाहिला तर आर्या फायटर्स हा संघ आपण एक मातब्बर संघ आहे आणि त्यांच्या समोर जर पाहिलं तर आपण प्रदीप असतील, त्याचबरोबर आसिफ खान असतील, हे दोन्ही बॅटर खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि जर ही मॅच जर चांगली बनवायची असेल तर एक चांगली धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी धावफलकावरती कुठे ना कुठे एक चांगला टार्गेट मात्र ठेवावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाहूयात आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि दीपक आणि निखिल हे आता कशा पद्धतीने रौद्ररूप धारण करतील. कारण की 26 धावा आहेत आणि आपण जर पाहिलं तर ह्या
ग्राउंडवरती कुठलीही धावसंख्या ही सेफ मानली जात नाहीये. कोणत्या क्षणी काय घडेल काय बिघडेल हे कोणी सांगू शकणार नाहीये या मैदानामध्ये. या अगोदर आपण पाहिलं होतं की प्रेमात फलंदाजी करणाऱ्या खेळाडूच्या प्रेमात मात्र ही खेळपट्टी पडत होती. आता मात्र ह्या एलिमिनेशन राऊंडमध्ये गोलंदाजांचा बोलबाला या विकेटवरती पाहायला मिळतोय. सागर मोरे यांना गोलंदाजीसाठी आणलं जात आहे चौथं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, त्याच्यावरती मात्र आक्रमण करायचं होतं, मिस टायमिंग झालाय. अक्षय माडिक चेंडू खाली येत आहेत, सेलिब्रेशन देखील होत आहे. एक मोठी विकेट निखिल भोईर डग आउटच्या दिशेने. शरीरापासून दूर टाकला होता चेंडू आणि परिणामी तो फटका फसला आणि अक्षय माडिक यांचं सेलिब्रेशन देखील आहे. जेव्हा जेव्हा मित्रांनो हे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर असतात ना तेव्हा मात्र सेलिब्रेशन होतं. कारण की CPLच नव्हे तर जेव्हा प्रॅक्टिस देखील केली जाते, प्रॅक्टिस मॅचेस देखील खेळल्या जातात तेव्हा देखील अक्षय माडिक अशाच पद्धतीने सेलिब्रेशन करतात निखिल भोईर आऊट झाल्यावरती. आणि या CPL मध्ये देखील तसंच सेलिब्रेशन कंटिन्यू ठेवताना पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद 26 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत कुणाल बोट. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली बॅटिंग कुणाल यांची राहिली होती. गोलंदाजी देखील खूप चांगली करतात आपल्या टीमसाठी. परंतु इथे मात्र धावसंख्येचा कितीपर्यंत पाठलाग करतोय एप्सिलॉन 11 हा संघ ते देखील पाहणं गरजेचं आहे. 3 गडी बाद 26 या स्पर्धेचा सर्वोच्च हायस्ट स्कोर आपण 100 पाहिलाय. आता या मॅचचा सर्वोच्च लोएस्ट स्कोर पाहायला मिळेल का ते देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. दरम्यान सागर मोरे यावेळेला 3 एस्ट्यांच्या मधोमध चेंडूला टाकण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवतायत. पुन्हा एकदा डॉट बॉल. काय गोलंदाजी सागर. जेव्हा सुरुवात जर चांगली झाली ना तर शेवटचे जे गोलंदाज आहेत त्यांना देखील कॉन्फिडन्स तिथे मिळतो आणि तेच आपल्याला ह्या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. सागर मोरे यांचं देखील चांगलं षटक जाताना पाहायला मिळतंय. यावेळेला मात्र ऑन साइडला खेळले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तर त्यांना मात्र हुलकावणी देत चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार, 4 धावा. या चौकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जर पाहिली तर 30 वरती जाऊन पोहोचले. उर्वरित अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मधील. या 9 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय ते पाहायचंय. तर बॅट पुन्हा एकदा सागर गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळेला कमी गतीने लो फुलटॉस चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, हा देखील चेंडू डॉट बॉल येतोय. खूप चांगली गोलंदाजी आर्या फायटर्स संघाकडून. दरम्यान पुन्हा एकदा सागर मोरे सज्ज. यावेळेला देखील गुड लेंथ वरती चेंडू होता, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. कुणाला ना मात्र हा चेंडू समजत नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला दीपक आहेत आणि जर तुमच्याकडे एक चांगला बॅटर असेल तर त्याला तुम्ही स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असतं मित्रांनो. क्रिकेट हेच आहे. परंतु स्ट्राईक ह्या षटकामध्ये पूर्णपणे जर पाहिलं तर दीपक मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरतीच राहिलेत. दरम्यान शेवटचा बॉल. यावेळेला शफल होऊन खेळले, डीप स्क्वेअर लेग रिझन निवडलाय. एक चांगला दर्जेदार फटका पाहायला मिळतोय तो कुणाल बोर्ड यांच्या बॅटमधून. षटकार, 6 धावा. धावसंख्या 4 षटकांची समाप्ती होतीये. 3 गडी बाद 36 धावा धावफलकावरती. 36. उर्वरित 6 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे आणि ह्या 6 चेंडूंमध्ये किती धावा येत आहेत. स्टॅकिंग वरती असतील दीपक परवडे या CPL कमिटीचे सदस्य देखील आहेत आणि एप्सिलॉन 11 या टीमचे आयकॉन खेळाडू आणि कर्णधार देखील आहेत. दरम्यान दीपक वैयक्तिक जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 5 धावांवरती खेळतायत. आता दीपक यांना देखील गेअरअप करावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती महेश पांचाळ एक डावखुरा त्याचे गोलंदाज आहेत आणि त्यांना मात्र सज्ज केलंय चेंडू टाकण्यासाठी. दरम्यान
आमचे साथी कॉमेंटेटर आनंद श्रेष्ठ हे देखील आम्हाला एप्सिलॉन 11 मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळा देखील बिगिट करायचा होता. बॅट आणि बॉलचा प्रॉपर टायमिंग नाहीये. लॉंग ऑन मध्ये चेंडू जातोय. रनआउटची संधी आहे का? शेवटच्या क्षणाला मात्र पुन्हा एकदा माघारी परतले दीपक, परंतु एकदा मात्र कंप्लीट केली आहे. स्ट्रायकेटमध्ये आता मात्र कुणाल आलेत ज्यांनी एक चौकार एक षटकार लगावलाय आपल्या बॅटमधून, परंतु इथे आता उर्वरित काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. यावेळेला बिगिट करायचा होता. बॅटला ब्रश झालाय चेंडू. यष्टीरक्षक प्रदीप यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. असं वाटतं कुणाल या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारी करून देतील, परंतु तिथे देखील यश मिळतोय. गोलंदाज महेश यांना फलंदाज बाद होत आहेत. मैदानामध्ये आलेत आणि संकेत भोईर यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला एक धाव तर घेतली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण की दीपक यांना स्ट्राईक हवी आहे, कारण की त्यांना देखील माहिती आहे उर्वरित 3 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 या धावसंख्येवरती. जरी 3 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके जरी लावले तरी 50 पर्यंत जाऊ शकतो धावफलक बॅटिंग करणाऱ्या टीमचा. पाहूयात. यावेळेला बिगिट तर केला चेंडू हवेमध्ये आले, परंतु तिथे अरविंद काय क्षेत्ररक्षण करतायत. वन हँड कॅच नक्कीच पाहायला मिळाली असती. जर ही कॅच झाली असती तर सर्वोत्कृष्ट कॅच म्हणून देखील आपण पाहिलं असतं या कॅचकडे. परंतु तिथे आपल्या संघासाठी कुठे ना कुठे धावसंख्या 5 वाचवल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाहीये. वेल फील्ड अरविंद. दरम्यान शेवटचा पुढील चेंडू. यावेळेला मात्र आखुटापाचा बॉल होता, त्याच्यावरती मात्र आक्रमण केलंय आणि त्याला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग मध्ये. संकेत भोईर यांच्या बॅटमधून मात्र एक मोठा फटका येतोय. 6वा षटकार. खराब चेंडू होता आणि त्याच्यावरती मात्र आक्रमण केला. जसा चेंडू हवा होता संकेत यांना तसाच मात्र चेंडू हाताळला गोलंदाजाने आणि परिणामी त्याच्यावरती 6ची मोहर लावली. धावसंख्या 45 वरती गेले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल या षटकातील. टाकण्यासाठी सज्ज होतील पुन्हा एकदा महेश पांचाळ. 45 ऑन बोर्ड. हो यावेळेला पहा लो फुलटॉ चेंडू होता. बॅट आणि बॉलचं काही कनेक्शन नाही आहे. एसटी देखील बचावली आहे. डॉट बॉल आणि षटक समाप्त होत आहेत त्या 5 आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 4 गडी बाद 45 या पूर्ण स्पर्धेचा लोएस्ट स्कोर आपण पाहतोय. हायेस्ट स्कोर आपण 100 पाहिलाय आणि लोएस्ट स्कोर आपण 45 पाहतोय. आता जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 46 धावांचा पाठलाग करायचा आहे ते आर्या फायटर्स टीमला. पाहूयात हा पाठलाग कशा पद्धतीने करतील. जो संघ ही मॅच जिंकेल तो नेक्स्ट मॅच आपल्याला एकविरा पॅकर्स जी क्वालिफायर मध्ये पराभूत झालेला संघ होता त्यासमोर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. पाहूयात कोणता संघ हा विजय मिळवतोय, कारण की इथे चान्स नाही आहे मित्रांनो. जो संघ जिंकेल तो पुढील फेरीमध्ये आणि जो संघ हरेल तो आपल्या घरच्या रस्त्याला जाताना पाहायला मिळेल. पाहूयात दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासोबत जोडू. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा सेंट्रल प्रीमियर लीग पर्व 5. धन्यवाद.
त्याचबरोबर आपण व्यासपीठावरील मान्यवर जे उपस्थित आहेत माननीय सन्माननीय संदीप साळुंके मनसे पाचपाकाडी विधान प्रमुख यांचा पण इथे यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेचे आयोजक विकास तावडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. धन्यवाद सर. आर्या फायटर्स हा संघ देखील त्यांचाच आहे. या साडी नक्कीच एक चांगला उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. ही स्पर्धा जर पाहिली तर आमचे लाडके जे आमच्यामध्ये नाही आहेत, आम्हाला सोडून गेले असे आमचे लाडके मित्र माननीय सन्माननीय कैलासवासी मंगेश भोसले या सर यांच्या आठवणीचं यांच्या स्मरणार्थ आम्ही ही स्पर्धा आज मात्र CPLच्या माध्यमातून पूर्ण करतोय. आणि या स्पर्धेचं एक प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून जितके सिक्सेस लावले जात आहेत आतापर्यंत 155 सिक्सेस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलेत. तर जेवढे सिक्सेस या स्पर्धेमध्ये लागतील तेवढे सिक्सेसच्या काउंटिंग करून मात्र झाडे आपण लावली जातील. हा एक चांगला उपक्रम आहे. आणि इथे मात्र काय होतंय पहा, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रदीप यांची खेळी समाप्त. सेहेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र कुणाल बोट याने मात्र विकेट मिळवून दिलेली आहे. लो स्कोरिंग मॅच नेहमी जर पाहिलं तर आपण ह्या मैदानावरती खूप चांगल्या होताना पाहायला मिळाल्यात. हा इतिहास आहे या मैदानाचा आणि तशीच ही एक लो स्कोरिंग मॅच आहे आणि ही मॅच एक चांगल्या रूपात पाहायला मिळेल का, कारण की एक चांगलं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला अपेक्षित आहे आणि ते चांगलं क्रिकेट या लो स्कोरिंग मॅचमध्ये पाहायला मिळेल याच्या नजरा मात्र प्रेक्षकांच्या लागलेल्या पाहायला मिळत आहेत. दरम्यान नवीन बॅटर थोडं फास्ट करा. सागर मोरे डावखुर आता जे फलंदाज आहेत तर गोलंदाजीसाठी देखील थोडेसे खर्चिक जरूर ठरले, परंतु आता फलंदाजीसाठी आलेले आहेत. पाहूयात सागर मोरे काय करतील आपल्या संघासाठी. एक गडी बाद झालाय. अजूनही धावसंख्येवरती 0 पाहायला मिळतोय. तो धावफलकावरती बॅटिंग करणारी टीम आर्या फायटर्स टीमचा. दरम्यान पाहूयात सामना कशा पद्धतीने करतील कुणाल बोट सागर मोरे यांचा. दरम्यान पुढे चेडू यावेळेला आखुटप्पाचा बॉल होता, त्याच्यावरती मात्र आक्रमण केलंय. मेजवानी होती, 2 हाताने कबूल केली आहे. खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय आणि पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला पाठवलाय 6 धावांसाठी षटकार. अशी गोलंदाजी तुम्ही या मैदानावरती करू शकणार नाहीयेत, कारण की जेव्हा शॉर्ट पिच मध्ये चेंडू हाताळला तेव्हा तो सीमारेषेच्या बाहेर जातानाच पाहायला मिळाला आपल्याला. क्वचित असे काही चेंडू असतील जे डॉट पाहायला मिळाले, परंतु हा चेंडू देखील षटकार पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा शफलून खेळायचा प्रयत्न, मिस टायमिंग झाला. चेंडू हवेमध्ये, विनायक चेंडू खाली आले होते. झेल पकडायला हवी होती ही, कारण की जर मॅच मध्ये जर फिल्डिंग करणाऱ्या टीमला बनून राहायचं आहे तर कुठे ना कुठे जी धावसंख्या आहे ती रोखावी लागेल. म्हणजेच कुठे ज्या विकेट आहेत त्या विकेट झेल पकडावे लागतील. आणि यस, आपल्या ठाण्यातील एक लेजंड टेनिस क्रिकेटर मिस्टर जावेद शेख सर, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर कृपया आपण व्यासपीठावरती या. जावेद शेख सर, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि ह्या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची आहे. काय केला? 9 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा कुणाल बोट गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेत आणि हा चेंडू टाकताना यावेळेला बॅटची लिडिंग एज आसिफ खान उर्फ बांगडा यांचा देखील खेळ समाप्त होतोय. धक्का क्रमांक 2 आर्या फायटर्स टीमला लागतोय. काय घडतंय या मॅच मध्ये?
ही मॅच नक्कीच एक हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल का? मी अगोदरच म्हटलं होतं की ह्या मैदानावरती नेहमी लो स्कोरिंग मॅच ज्या आहेत ना मित्रांनो, त्या खूप हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. आणि तशीच ही मॅच आहे, लो स्कोरिंग मॅच आहे. आणि पहिल्या षटकामध्ये पहा काय होत आहे. धावसंख्या थोडीशी जरूर आली आहे, परंतु विकेट गेलेल्या आहेत 2. आणि धावसंख्या जी पाहायला मिळते ती 9. नवीन बॅटर संजय विश्वकर्मा मला वाटतं पूर्ण स्पर्धेमध्ये आता मात्र फलंदाजीसाठी आलेले आहेत. आणि आता आपल्या संघासाठी काय करतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. दरम्यान शेवटचा बॉल या षटकातील कुणाल काय गोलंदाजी करतायत आतापर्यंत या षटकामध्ये. ओ यावेळेला देखील चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. पंच सांगतायत की हा खूप बराच बाहेर बाहेर टाकलेला बॉल आहे आणि त्यासाठीच मात्र इथे वाईट दिला जातोय. यस, तिसऱ्या पंचांना कॉल केला गेलाय रिव्ह्यूसाठी. आपण पाहूयात हा वाईट बॉल आहे का. आमचे तिसरे पंच नाशिर शेख सर, आपण येऊन चेक करायचं आहे. टेक्नॉलॉजी आहे तर त्या टेक्नॉलॉजीचा कुठे ना कुठे उपयोग करावा. जर आता पाहिलं तर टेनिस क्रिकेटला देखील सुगीचे दिवस आलेत. आणि यूट्यूब लाईव्ह आपण च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पाठवतोय. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आनंद श्रेष्ठ, व्यंकट मुदलियार आणि गजेश यांची ही यूट्यूब वाहिनी आहे. आणि पंचांनी जो डिसिजन दिलेला आहे वाईड, त्यावरतीच आमचे तिसरे पंच देखील ठाम आहेत. पंच सांगतात हा चेंडू वाईड आहे, त्यामुळे हा चेंडू अतिरिक्त ऍड होते. ही धावा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये 1010 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दरम्यान शेवटचा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल कुणाल बोट यांना. स्ट्रायकिंगवरती पुन्हा एकदा संजय विश्वकर्मा. पाहूयात काय करतायत. यावेळेला समोरच्या दिशेने उडवल्यात. मिड ऑनचे क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिले आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी संजय विश्वकर्मा यांच्या बॅटमधून मात्र ह्या धावा येत आहेत. 4 धावा, चौकार. एक षटक समाप्त झालंय आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद 14 धावा. विकेट देखील गेल्या जरूर आहेत, परंतु धावा देखील आल्यात या षटकामध्ये. समीकरण आपण पाहू शकतोय. 24 चेंडू आणि 32 धावांची गरज. इथून जर चांगली मेहनत, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण जरी केलं तरी देखील मॅच बनू शकते. मॅच बनू शकत नाही असं नाहीये मित्रांनो. त्यासाठी चांगलं योगदान देणं खूप गरजेचं आहे एसपी लॉन 11 या टीमला. कारण की एसपी लॉन 11 संघाच्या बाजूने जर पाहिलं तर त्यांचं कुठे ना कुठे लक फॅक्टर आहे. कारण की आपण मगाची मॅच पाहिली ठाणे स्पार्टन आणि मानस एंटरप्राइजेस. जवळजवळ 77 धावांचा मजल गाठायची होती ती बॅटिंग करत असताना ठाणे स्पार्टन या टीमने. आणि त्या 77 धावांपर्यंत मजल मारली आणि त्या कारणामुळेच आता मात्र एलिमिनेशन राऊंड हा आपण खेळताना पाहायला मिळतोय. एसपी लॉन 11 हा संघ म्हणजे कुठे ना कुठे नशिबाची साथ या संघाच्या बाजूने आहे. पाहूयात. संकेत भोईर आले तर गोलंदाजीसाठी. शफल वाईड आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत संकेत. पहिला चेंडू मात्र अतिरिक्त धावेने मात्र हा चेंडू हाताळलाय. डॉट बॉल. तर बॅट पुढील चेंडू. ओ यावेळा देखील पहा अतिशय वेगवान चेंडू टाकताना संकेत भोईर. सागर मोरे यांना मात्र हा चेंडू समजला नाहीये. चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निखिल भोईर आहेत आणि त्यांच्या हातामध्ये मात्र चेंडू जाऊन विसावतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, अशीच गोलंदाजी या षटकामध्ये अपेक्षित आहे. लो फुलटा चेंडू होता ऑन साइडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जुनेद होते तिथे आणि लगेचच थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळत आहेत. आमचे अँडी आपण पाहू शकतोय स्क्वेअर पॉइंटला क्षेत्ररक्षणासाठी सज्ज. दरम्यान पुढील चेंडू संकेत भोईर.
ओ या वेळेला देखील चांगला चेंडू बॅटची आतली कडा घेतली आहे का अपील तर केली गेली आहे परंतु अपील मध्ये उत्साह नाहीये. शशी साटम सर इंटरेस्टेड नाही आहे या अपील मध्ये. डॉट बॉल. एक चौकार जरूर आलाय. 18 धावांवरती धावफलक आपण पाहतोय. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे तो आर्या फायटर्स टीमला. दरम्यान पुढील चेंडू संकेत टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला लो फुटा चेंडू होता. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची संधी पाहूयात रनआउट होतील का. यस चांगला पिकअप अँड थ्रो. फलंदाज सागर मोरे यांची खेळी समाप्त झाली आहे. फलंदाज तिसरा बाद होतोय आर्या फायटर्स टीमचा. अक्षय वाडिक नवीन बॅटर आपल्याला मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. ज्या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक जर पाहिलं तर अक्षय महाडिक यांच्या नावावरती राहिलं. तब्बल 6 अर्धशतकं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली. पहिलं अर्धशतक अक्षय महाडिक, दुसरं अर्धशतक कालच्या दिवसामध्ये फरमान खान, नंतर तिसरं अर्धशतक आजच्या दिवसामध्ये सचिन चव्हाण आणि त्यानंतर चौथं अर्धशतक जर पाहिलं तर आसिफ खान आणि पाचवं अर्धशतक जर पाहिलं तर दीपक पाटील आणि 6वं अर्धशतक म्हणजेच आपलं वैयक्तिक दुसरं अर्धशतक आज झळकावलं फरमान खान याने. असे तब्बल 6 अर्धशतकं या स्पर्धेच्या माध्यमातून लगावली गेली. हा देखील एक इतिहास आहे मित्रांनो. यावेळेला देखील खूप चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. डॉट बॉल. या षटकाची समाप्ती होतीये. काय षटक हाताळलंय. एक विकेट देखील मिळवून दिली आणि 4 धावा देखील खर्च केल्या. त्या याचा रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूयात तिसऱ्या पंचांची वापर मात्र इथे केला जातोय रिव्ह्यू साठी. यस तिसरे पंच शहादिशा करून सांगतायत की हा वाईड बॉल आहे. यस पंच आपला निर्णय का बदलताना पाहायला मिळत आहेत आणि यस इट इज वाईड. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरतोय तो बॅटिंग टीमचा. दरम्यान शेवटचा बॉल अजूनही टाकावा लागेल. संकेत यांचं 5 धावा खर्च केल्या. 1 रनआउटची विकेट या षटकामध्ये पाहायला मिळाली. दरम्यान शेवटचा चेंडू सामना करतील अक्षय. स्ट्रायकिंग एंडला आहेत संजय विश्वकर्मा. ओ या वेळा चांगला चेंडू आहे. ह्या वेळेला देखील चांगला चेंडू आहे आणि ह्या चेंडूसाठी देखील रिव्ह्यू घेतला जातोय. यस तिसरा पंच नाशिक सर पुन्हा एकदा चेक करा. टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा आपण फायदा करतोय. पाहूयात
यस, हा चेंडू निर्धाव आहे, डॉट बॉल आहे, म्हणजेच षटक समाप्त झालंय. तिसरे पंच आमचे नाशिर सर आहेत. मेन पंचांच्या भूमिकेत शशी साटम सर आणि लेग पंचांच्या भूमिकेमध्ये लोबो सावंत सर, असे 3 पंच नामांकित पंच आहेत, ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेटसाठी दिले. खूप चांगलं क्रिकेट, टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव सुवर्णाक्षराने ज्यांनी कोरलेत, परंतु आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान 2 षटक समाप्त, 3 गडी बाद, 19 धावा धावफलकावरती. जिंकण्याचं समीकरण आपण पाहूयात. 18 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 27 धावांचा. 18-27चं समीकरण आहे. मॅच मध्ये रंगत हळूहळू वाढते. गोलंदाजी मार्कवरती मुकेश आहुजा आलेले आहेत. फलंदाजी मात्र काही करू शकले नाही आहेत. आता गोलंदाजी चांगली करतील का पाहूयात. समोर स्ट्रायकिंगवरती आहेत अक्षय माडिक. 18 चेंडू आणि 27 धावांची गरज. हे षटक देखील खूप चांगलं जर गेलं, एक 4 ते 5 धावा ह्या षटकामध्ये देखील गेल्या ना, तर मात्र समीकरण खूप चांगलं रंगतदार होताना पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. पाहूयात तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि कव्हर्स असे 2 क्षेत्ररक्षक सजवले गेलेत. यावेळेला पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. एक धाव तर घेतली गेली, दुसरी धावेचा प्रयत्न होणार नाहीये. चांगला पिकअप केला जातोय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव. हळूहळू मात्र रंगत वाढत चालले ह्या मॅच मध्ये. दरम्यान मुकेश पहिला चेंडू तर खूप चांगल्या टप्प्यावरती टाकताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला देखील बिगिट करायचा होता. चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. संजय विश्वकर्मा यांचा खेळ समाप्त होतोय. धक्का क्रमांक 4 आर्या फायटर्स टीमला लागतोय. आणि यास आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय एक टेनिस क्रिकेटमधील एक नामांकित असं नाव मिस्टर जावेद शेख सर, ज्यांनी अनेक वर्ष आपला टेनिस क्रिकेट मुंबईसाठी खेळले. अनेक नामांकित खुल्या गटामध्ये ओपन क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली. आणि आज मात्र एक लेजेंडरी क्रिकेट म्हणून आपण त्यांच्याकडे नेहमी पाहतो. असे जावेद शेख सरांचं इथे आगमन होतंय, तर त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर आमचे SSCचे शेरूभाई यांचे देखील इथे आम्ही व्यासपीठावरती आगमन पाहतोय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम शेरूभाई, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे CPL 2025 मध्ये. नवीन बॅटर आपण पाहतोय अरविंद चिकणे मैदानामध्ये दाखल झाली आहेत. पाहूया आता अरविंद चिकणे काय करतील आपल्या टीमसाठी. संघ अडचणीत आहे. अक्षय माडिक ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्गवरती मुकेश काय गोलंदाजी देखील करतायत. एक चांगली षटक मार्गस्थ आहे, परंतु त्याला मात्र थोडीशी नजर लागतेय. शॉर्ट अँड पुलचा फटका, एक दर्जेदार फटका अक्षय माडिक यांच्या बॅटमधून येतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक खराब चेंडू मात्र इथे पाहायला मिळाला मुकेश यांचा, आणि त्याच्यावरती मात्र आक्रमण केलं. समीकरण इक्वेशन अजूनही पाहायला गेलो तर जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 14 चेंडू 19 धावांची गरज. 2 चेंडूंचा खेळ मात्र या षटकातील बाकी आहे. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील मुकेश यांचे. यावेळेला फुल टॉस आहे. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया झेल होईल का. आणि हो, झेल टिपला जातोय. जितेश तिथे मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. अक्षय माडिक यांचा खेळ समाप्त होतोय.
काय मॅच रंगली आहे. हाय व्होल्टेज मॅच जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 13 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. 5 गडी बाद 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आर्या फायटर्स टीमच्या 46 धावांचा पाठलाग करतोय तो आर्या फायटर्स हा संघ. आणि अर्धा संघ मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत महेश पांचाळ. पाहूयात महेश पांचाळ काय करतात आपल्या टीमसाठी. तर नॉन स्ट्रायकिंग वरती अरविंद चिकणे फलंदाजीसाठी आलेत. बोल ना. दरम्यान शेवटचा बॉल हा खूप महत्वाचा चेंडू आहे मुकेश यांचा क्षेत्ररक्षण करणारी टीम एप्सिलॉन 11 साठी. दरम्यान मुकेश सज्ज. ओ यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न परंतु बराच बाहेर टाकलेला पाहायला मिळतोय हा चेंडू. पंच सांगतायत की हा वाईड बॉल आहे आणि वाईड बॉल मात्र धावसंख्या जी आहे ती अतिरिक्त ऍड होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. 28 ऑन बोर्ड 28 धावा. यावेळेला खराब चेंडू त्याच्यावरती मात्र आक्रमण केलंय आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मी अगोदरच म्हटलं होतं की शॉर्ट पिच पद्धतीचे जे चेंडू आहेत त्यांना ह्या मैदानामध्ये स्थान नाहीये कारण की ऑन साइड ऑफ साइड जी आहे ती खूप जवळ आहे. एखादा मिस टायमिंग स्ट्रोक देखील इथे बाहेर जाताना पाहायला मिळतोय. यस आणि आपल्या व्यासपीठावरती एक टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव आपल्या सर्वांचे ज्याने ठाण्याचं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजवलं असे आपले सर्वांचे लाडके जावेद शेख सर यांचा मी यथोचित मान सन्मान करूयात. मी मनोज पवार यांना मी आमंत्रित करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते जावेद शेख यांचा आपण यथोचित मान सन्मान आपण करायचा आहे. तडाखेबाज फलंदाजीसाठी आणि यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये आम्ही नेहमी पाहिलंय जावेद शेख यांना आणि खूप चांगलं योगदान त्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये दिलंय. अनेक मोठमोठ्या नामांकित संघांमध्ये त्यांनी आपलं योगदान दिलंय. मॅथलेससाठी देखील खूप चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं. अनेक कित्येक वर्ष त्यांनी मॅथलेससाठी दिले. त्याचबरोबर आपल्या स्टेजवरील शेरूबाई यांचा देखील आपण इथे यथोचित मान सन्मान करूयात. मी आमंत्रित करतो या स्पर्धेचे आयोजक विकास तावडे सरांना. यस विकास तावडे सर आपण शेरूबाई यांचा आपण इथे मान सन्मान आपण करायचा आहे. आमचे एससीसीचे आधारस्तंभ देखील आहेत शेरूबाई. गोलंदाजी मार्क वरती संकेत भोईर आलेत. ओ काय चेंडू टाकलाय. यष्टी रक्षकाकडून थोडीशी चूक. झेलबाद होता होऊ शकले असते. यष्टी रक्षकाकडे थोडीशी चूक होताना पाहायला मिळाली. सोपं नसतं जेव्हा चेंडू बॅटला लागून येतो यष्टी रक्षकाकडे तो झेल पकडणं. परंतु संकेत गोलंदाजीसाठी आलेले आहेत. किती 2 बॉल झाले का. हे 2 बॉल झाले. यावेळेला वेगवान चेंडू अपील केली गेली होती परंतु पंच सांगतात की हे लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावा ऍड होतीये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. 37 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. काय मॅच रंगली आहे. दरम्यान पुन्हा एकदा संकेत सज्ज. यावेळेला चांगला चेंडू स्विंग अँड मिस अशा चेंडूंची आवश्यकता आहे. जर इथून देखील पुढे जर 1 ते 2 चेंडू जर निर्धाव आले ना तरी देखील मॅच मधली रोमांचकता वाढू शकणार आहे कारण की ही मॅच शेवटच्या षटकामध्ये जाणार हे नक्कीच. आणि जर ही शेवटच्या षटकामध्ये जर मॅच गेली तर मात्र काय घडेल आणि काय बिघडेल ते देखील पाहण्यामध्ये खूप मजा येईल.
9 चेंडू आणि 9 धावांची गरज. अशीच गोलंदाजी संकेत यांना करायची आहे पुढील चेंडूंवरती. यावेळेला आडव्या बॅटने खेळलेत शॉट, खूप दर्जेदार खेळलेत. खडे खडे ऑन साइडला हा तडाखा पाहायला मिळाला. 6 धावांसाठी षटकार. मॅच लवकरात लवकर आता फिनिश करण्याच्या मूडमध्ये आहेत अरविंद चिकणे. 8 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. यावेळेला फुल टॉस आणि त्याला मात्र बॅट वरती चेंडू लागलेला आहे. चेंडू जातोय डीप फाईन लेग रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. आणि इथे मॅच देखील विजय होत आहेत आर्या फायटर्स संघ. संदीप साळुंके देखील खुश आहेत. यांचा हा संघ आहे. तर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत आर्या फायटर्स विरुद्ध एकविरा पॅकर्स. दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आम्ही घेऊन येतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जातोय ज्याने या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट स्पेल मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती टाकला. तो गोलंदाज सिंग ठरतायत मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट 2 षटक हाताळली आणि तब्बल 7 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्यांनी मिळवून दिल्या. तेच सिंग ठरतायत मॅन ऑफ द मॅच. जोगिंदर सिंग यायचंय व्यासपीठावरती. जोगिंदर सिंग काय गोलंदाजी केली आहे. तब्बल पाहायला गेलो तर 2 ओव्हर हाताळल्या आणि 2 षटक हाताळले. 2 गडी बाद केले आणि 7 धावा फक्त खर्च केले. ते जोगिंदर सिंग ठरलेत मॅन ऑफ द मॅच. मी आमंत्रित करतोय सर कोणाकडून द्यायचंय. येस एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून आपण नेहमी पाहतो जावेद शेख सरांना की मी आमंत्रित करतो की आपण आपल्या शुभ हस्ते एक सर्वोत्कृष्ट फलंदाजाने एक सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा इथे सन्मान करायचा आहे. आणि आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची जी जर्सी आहे ती आपण जोगिंदर सिंगला देऊन तिथे याचा सन्मान करायचा आहे. सीपीएलचा सर्वोत्कृष्ट एक महत्वाचा स्पेल म्हणून ज्यांनी या पूर्ण स्पर्धेमध्ये हाताळला तोच जोगिंदर सिंग ठरलेत मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या जोगिंदर सिंग यांच्यासाठी. खूप चांगली गोलंदाजी. अभिनंदन सिंग, कॉंग्रॅच्युलेशन.